बातमी शिक्षण क्षेत्रातनं एक अतिशय महत्त्वाची, कारण मुंबई विद्यापीठाच्या निकालाबाबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आता राज्यपालांची भेट घेतलेली आहे। 15 ते 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती कळते। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। रश्मी, या भेटीबद्दल काय अपडेट्स, काय नेमकी चर्चा झाली आहे? अश्विन, ज्या पद्धतीने एबीपी माझाने काल ही सगळ्यात पहिल्यांदा बातमी सांगितली होती की जे विद्यापीठाचे निकालाची मुदत राज्यपालांनी 31 जुलै दिली आहे, ती कदाचित मुदत पाळणं मुंबई विद्यापीठाला शक्य नाहीये। आणि आज शिक्षण मंत्र्यांनी राज्यपालांची जी भेट घेतली, त्या भेटीत देखील त्यांनी संपूर्ण परिस्थिती आणि माहिती दिलेली आहे, किती पेपर तपासून झाले आहे। या भेटीनंतर स्वतः विनोद तावडे यांनी स्पष्ट केले की कॉमर्स आणि आणखी काही शाखांचे पेपर आहेत ज्यांचे निकाल हे जुलै पण लागणार आहेत। मी तुला थोडंसं आता थांबवतो। या भेटी संदर्भात शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वतः बोलतात, आपण बघूया। जाईल का, अन्यथा पुढे काय असेल? पेपर सगळे तपासले जातील त्या अशी मला पूर्ण खात्री आहे। कॉमर्सच्या विषयात थोडं पुढे मागे वाटतंय, पण अधिक प्राध्यापक आता पेपर तपासायला लावल्यामुळे 31 पर्यंत पेपर तपासण्याचं काम बहुतांश होईल। रश्मी पुराणिक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, या भेटी संदर्भात आणखी काय अपडेट्स आहेत? कारण शिक्षण मंत्र्यांना अजूनही विश्वास वाटतोय की वेळेत पेपर तपासले जाऊ शकतात। नक्कीच, कारण राज्यपालांनी त्यांना मुदत दिली आहे, त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर ही आपली भूमिका ते वारंवार मांडत आहेत की त्यांना 31 जुलैपर्यंत ते पेपर तपासणार आहेत। परंतु त्यांच्या बोलण्याचा हा देखील एक अर्थ आहे की कुठलीही गुणवत्ता जर कॉम्प्रोमाइज न करता पेपर तपासायचे, त्यामुळे अजून 1-2 दिवस वेळ लागला तरी चालणार आहे, असं स्वतः काल त्यांचं विधान होतं। आणि आजच्या देखील भेटीनंतर त्यांनी म्हटलेलं आहे कॉमर्स किंवा इतर शाखांचा जो निकाल आहे ते कदाचित 31 जुलै पण लागणार नाही। त्यामुळे आज हीच भेट त्यासाठी महत्वाची आहे की ह्या भेटीत त्यांनी ही माहिती दिलेली आहे 31 जुलैपर्यंत जास्तीत जास्त निकाल लागावे ह्यासाठी प्रयत्न आहेत। तरी काही शाखांचा जो निकाल आहे ते नक्कीच 31 जुलै नंतर लागणार आहेत आणि मुदत पाळली जाणार नाहीये। रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे शिक्षण मंत्री विनोद तावडेंचं 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचा निकाल लावण्याचं आश्वासन कदाचित फोल ठरू शकेल, कारण आर्ट्स आणि काही अभ्यासक्रमांचे 31 जुलैपर्यंत निकाल लावणं शक्य नसल्याचं खुद्द विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीच मान्य केलंय। कारण निकालाच्या घोळाबाबत विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनात बैठक पार पडली आहे आणि या बैठकीला शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, शिवसेनेचे अनिल परब आणि इतर आमदार उपस्थित होते। चुकीचा निकाल लावण्यापेक्षा 2 दिवस उशिरा निकाल लागलेला बरा, असा बचावात्मक पवित्रा तावडेंनी घेतलाय। दरम्यान आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुलगुरू संजय देशमुख यांच्यावर आमदारांचा रोष बघायला मिळाला, त्यामुळे आता निकाल लागल्यावर कुलगुरूंची गच्छंती होऊ शकते।